Welcome students to this mathematics lecture series. In this lecture we learn important and easy example of unit first algebra. Algebra मधील काही सोपी आणि महत्त्वाची examples आपण या lecture मध्ये पाहणार आहोत. See this example, first example of logarithm. Log's example आहे हे. What is asked? Log of x square minus 5x plus 11 to the base 5 is equal to 1 आणि x ची किंमत शोधायची. Write this. Log of x square minus 5x plus 11 to the base 5 is equal to 1. आता हे जे एक्झाम्पल आहे ते या फॉर्म मध्ये आहे. Log of y to the base a is equal to x. याला लॉगॅरिथमिक फॉर्म असं म्हणतात. याचा काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा. म्हणजे काय, log of y to the base a आहे इज इक्वल टू x. याच्याऐवजी लिहायचं y इज इक्वल टू, इथला a आहे बेसचा, तो इकडे राईटला घ्या, या ठिकाणी घ्या असा a रेस टू x घ्यायचा आहे. दिस a इज लॉग ऑफ a. a हा या लॉगचा बेस आहे, तोच या x चा बेस घ्यायचा आहे. लक्षात घ्या या ठिकाणी log of y to the base a is equal to x. we write this as y is equal to a raised to x. आणि या फॉर्म्युलाचा वापर करायचा. y म्हणजे काय, तर ही ब्रॅकेट. सो वी राईट दिस ब्रॅकेट x स्क्वेअर minus 5x plus 11 is equal to a means 5 raised to x म्हणजे 5 raised to x म्हणजे काय 1. सो वी सॉल्व दिस इक्वेशन. आता हे पुढे जाऊन 5x plus x square minus 5x plus 11 is equal to 5 raised to 1 means 5. Take this to left side. लेफ्ट साइडला घ्या म्हणजे काय होईल, x square minus 5x plus 11 minus 5 is equal to 0. So this will be x square minus 5 plus 6 is equal to 0. Plus 11 minus 5 will be plus 6. Now this is quadratic. आणि हे quadratic इक्वेशनच्या पद्धतीने सोडवायचं. हे 6 कॉन्स्टंट आहे आणि 5 minus 5 हे मिडल टर्म आहे. We have to find two numbers. आपल्या या ठिकाणी दोन नंबर्स फाइंड करायचे whose product is 6. गुणाकार 6 आला पाहिजे. ॲडिशन विल बी -5. सो दे आर -3 -2 and -3 -2 this will be -5. that means we write 6 as a -3 into -2 आणि हे -5 आपल्याला कसं लिहिता येईल, -3 -2 that will be -5. so we split middle term. ही जी मिडल टर्म आहे -5x, we split this as -3x -2x. so this will be x square minus 3x minus 2x plus 6 is equal to 0. now make group of first two. पहिले दोन आणि लास्ट टू चे ग्रुप तयार करा. so what is common, x is common here, take it outside. inside x minus 3 minus या दोन मध्ये -2 कॉमन आहे. inside x minus 3 is equal to 0. so what is again common, this x minus 3, take it outside. परत एकदा काय कॉमन आहे, x minus 3 x minus 2 is equal to 0. so what we get, x minus 3 is equal to 0. this implies that product हा 0 आहे. म्हणजे काय, एक तर x minus 3 0 असेल किंवा x minus 2 0 असेल. that means when x minus 3 0, हे कधी 0 होईल तर x is equal to 3 असेल तर, and this will be x equal to 2. so these are the required values of x. next example, what is asked, a is equal to 2 minus 3 1 5. matrix A and B are given. it is asked to verify AB transpose is equal to B transpose into A transpose. आता दोन्ही बाजूच्या किमती काढायच्या. AB transpose ची किंमत काढायची आणि B transpose into A transpose ची व्हॅल्यू काढायची आणि दोन्ही व्हॅल्यू इक्वल येतात का ते फक्त चेक करायचे, व्हेरीफाय करायला सांगितले. तर त्याच्यासाठी आधी काय करूयात, आपण AB ची किंमत काढू. तर AB म्हणजे काय, फर्स्ट आपण A लिहायचं 1 5 इंटू AB म्हणजे A आणि B चं प्रोडक्ट आहे, इंटू B म्हणजे काय 3 -1 2 1 0 1. आणि याचं प्रोडक्ट करत असताना काय करायचं, पहिल्यांदा याची ऑर्डर पहा. याचे 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. या ठिकाणी 2 रोज 2/3 कॉलम्स आहेत. याची ऑर्डर काय असेल, 2/3 म्हणजे हे असं 2/3. दॅट मीन्स देर आर 2 रोज
अँड 3 कॉलम्स. असे 2 रोज आणि 3 कॉलम्स असतील तर त्या ठिकाणी एलिमेंट्स, या एलिमेंट काय असेल R1C1, याची पोझिशन काय R1C2, याची R1C3. या ठिकाणी हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम. R2C2 म्हणजे काय सेकंड रो थर्ड कॉलम एलिमेंट. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन शोधत असताना काय करायचं, आधी त्याची ऑर्डर लिहा. पहिल्याची 2x2, इथं 2 रोज आहेत 2 कॉलम्स आहेत. दुसऱ्याचे 2 रोज आणि हे 3 कॉलम्स म्हणजे 2x3. आता पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे हे रो हे दोन्ही सारखे असावे लागतात. इथं सारखे आहेत. हे दोन्ही काय करायचे ओमिट करा, हे सोडून ऑर्डर काय राहील 2x3. ही येणाऱ्या मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्सची काय असते ऑर्डर असते. मग त्या ठिकाणी हे असे एलिमेंट्स असतील. तर हे जे लिहिलं आहे पोझिशन R1C1 R1C2 त्याप्रमाणे इथं काय करायचं रो कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय करायचं पहा, R1C1 म्हणजे काय प्रोडक्ट ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 2 into 3 याचा गुणाकार करायचा. हे फर्स्ट रो, दिस इज फर्स्ट रो. R1C1 म्हणजे काय हे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं प्रोडक्ट करायचं. मग तो असं येईल 2 into 3 6 आणि त्याची ॲडिशन करायची. -3 into 1 दॅट विल बी -3. R1C2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into -1 -2 प्लस -3 into 0 दिस विल बी 0. नेक्स्ट R1C3 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम R2 into 2 4 -3 into 1 दॅट विल बी -3. त्याचप्रमाणे आता ही सेकंड रो कॅल्क्युलेट करायची. R2C1 म्हणजे काय सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into 3 प्लस 5 into 1 5. R2C2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 1 into -1 -1 5 into 0 0. त्यानंतर R2C3 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम हा 1 into 2 प्लस 5 into 1 that will be 5 into 1 that is 5. आणि मग याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. हे असं 6 - 3 दिस विल बी 3 -2 + 0 दॅट विल बी -2. हे प्लस मायनस मायनस होईल 4 - 1 दॅट विल बी 1. 3 + 5 8. हे -1 आणि 2 + 5 7 येईल. सो दिस इज AB. हा AB आहे. परंतु आता आपल्याला काय पाहिजे AB ट्रान्सपोज पाहिजे. AB ट्रान्सपोज म्हणजे काय तर फक्त याचे रोज इंटू कॉलम करायचे. हा फर्स्ट रो आहे, या फर्स्ट रोची काय करायचे फर्स्ट कॉलम करायचं. म्हणजे ट्रान्सपोज म्हणजे काय इंटरचेंज रोज इंटू कॉलम. 3 - 2 1 हे फक्त इथं रोज मध्ये आहे. ह्या 3 - 2 1 ही रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे. नेक्स्ट रो जी आहे 8 - 1 7 इथं सेकंड कॉलम मध्ये 8 - 1 7. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ AB ट्रान्सपोज. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं हा B ट्रान्सपोज A ट्रान्सपोजची किंमत काढायची. पण त्याच्या आधी ते लिहावे लागतील. इथं B ट्रान्सपोज म्हणजे काय दिस इज व्हॅल्यू B. याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय रोज आणि कॉलम मध्ये लिहा. म्हणजे 3 - 1 2 1 0 1 हा B ट्रान्सपोज झाला. A ट्रान्सपोज मध्ये काय आधी हे B आणि A ट्रान्सपोज सेपरेट लिहून घ्या. A ट्रान्सपोज म्हणजे काय आहे A आहे, त्याचा ट्रान्सपोज काय 2 - 3 हे रो आहे फर्स्ट कॉलम, सेकंड रो त्याचा सेकंड कॉलम करा. हे झाले B आणि A ट्रान्सपोज. आता याचं प्रोडक्ट घ्यायचा. आता घेतं त्याप्रमाणे B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू 3 - 1 2 1 0 1 इंटू A ट्रान्सपोज 2 1 - 3 5. आता परत एकदा याचं प्रोडक्ट घेतोय. मग आधी ऑर्डर लिहायची. याची ऑर्डर काय देर आर 3 रोज अँड 2 कॉलम्स म्हणजे 3/2. या ठिकाणी 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. आणि मग परत येणारा जो मॅट्रिक्स आहे याचे कॉलम आणि याचे रोज सारखे असायला पाहिजेत, ते आहेत.
मग येणारा मॅट्रिक्स त्याची ऑर्डर काय 3/2. 3/2 म्हणजे काय, त्या ठिकाणी 3 रोज आहेत. देर आर 3 रोज अँड 2 कॉलम्स. मग ह्याची एलिमेंट्स कसे असतील, दिस एलिमेंट इज R1 C1, दिस विल बी R1 C2, दिस इज R2 C1, फर्स्ट रो सॉरी सेकंड रो फर्स्ट कॉलम, दिस इज R2 C2. हे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम आहे, हे थर्ड रो आणि सेकंड कॉलम आहे. आता जशी पोझिशन लिहिली आहे त्याची रो कॉलमची, त्या पद्धतीनं काय करायचं, त्याचं रो कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय, R1 C1 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 2 6 प्लस 1 × -3 दिस विल बी -3. हे झालं R1 C1. R1 C2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 × 1 3 प्लस 1 × 5 दिस विल बी 5. त्याच्यानंतर पुढं R2 C1 म्हणजे काय, R2 C1 म्हणजे हा सेकंड रो फर्स्ट कॉलम. इथं ज्या पद्धतीनं पोझिशन लिहिले त्या रो आणि कॉलमची मल्टिप्लिकेशन करायचे. म्हणजे R2 C1 -1 × 2 हे -2 येईल. 0 × -3 दिस विल बी 0. R2 C2 -1 × 1 -1 प्लस 0 × 5 5. त्याच्यानंतर R3 C1 म्हणजे 2 × 2 4 प्लस 1 × -3 -3. आणि लास्ट R3 C2 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम, 2 × 1 2 प्लस 1 × 5 दिस विल बी 5. आणि या ठिकाणी काय करायचं, याचं सिम्प्लिफिकेशन करा. B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोज इज इक्वल टू 6 - 3 this will be 3 3 plus 5 this will be 8, so this will be 3 8. इथं -2 plus 0 -2 आणि -1 plus 5 this will be 4. this will be this element of R2 C2 म्हणजे काय, हे R2 -1 × 1 -1 आणि 0 × 5 काय येणार, इथे 0 येईल. so this will be -1 plus 0 काय येणार ठिकाणी -1 येईल. So 4 - 3 that will be 1 and 2 plus 5 this will be 7. So this is B transpose into A transpose, call this as second. And if you observe this, both matrices are same. If 3 8 -2 -1 and 1 7, that means both matrices, both equations 1 and 2 are same. 1 is equal to 2, that means AB transpose is equal to B transpose into A transpose. So in this way we have to prove this. Now see this next example. What is asked? If A is equal, that means two matrices are given, A and B, 2 1 0 3, B is equal to 1 2 3 -2. आता या ठिकाणी काय करायचे, तर you have to show that AB is a singular or non-singular. तर आधी आपल्याला ए बी शोधावं लागेल. तर ए बी कसं शोधायचं पहा. ए बी म्हणजे काय, तर प्रोडक्ट ए बी. सो दिस इज ए बी. फर्स्ट राईट ए मॅट्रिक्स, दॅट मीन्स 2 1 0 3. आधी ए लिहा आणि नंतर बी मॅट्रिक्स लिहा 1 2 3 -2. आता याचं प्रोडक्ट करत असताना नेहमीप्रमाणे आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे काय करायचं, याची ऑर्डर लिहायची 2/2 आणि येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर ठरवायची. हे दोन्ही सारखे असावे लागतात. ह्याचे कॉलम आणि ह्याचे रो सारखे आहेत. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 2/2. दॅट मीन्स देर आर 2 रोज अँड 2 कॉलम्स. 2 रोज आणि 2 कॉलम्स असतील. म्हणजे इथला एलिमेंट काय असतील, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. दिस इज फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे R2 C1. दिस इज R2 C2. आता ही जशी पोझिशन लिहिली त्या पद्धतीने काय करायचं, त्याचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे ते सोपं जातं. म्हणजे काय येईल, R1 C1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 2 × 1 2 प्लस 1 × 3 3. R1 C2 म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 2 4 प्लस 1 × 2
this will be -2. 1 into -2 -12. R2C1 by 0 into 1 0 plus 3 into 3 this will be 9. 0 into 1 0 3 into 3 9. त्याच्यानंतर R2C2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 0 into 2 0 plus 3 into -2 this will be -6. आणि मग हे सिम्प्लिफाय करायचं पुढं काय ते व्हॅल्यू ए बीची this will be 2 plus 3 5 4 minus 2 that will be 2 इथं 9 आहे 0 minus 6 this is value of -6. हे झाला ए बी हा मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सचा काय करायचं डिटर्मिनंट काढायचं म्हणजे काय डिटर्मिनंट ऑफ ए बी आपल्याला काय करायचं सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे ते चेक करायचं त्याच्यासाठी काय करायचं हे मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्याऐवजी व्हर्टिकल लाईन घ्यायची फक्त 5 to 9 - 6 5 to 9 - 6 आणि काय करायचं या ठिकाणी त्याचं सिम्प्लिफिकेशन करायची व्हॅल्यू काढायची 5 into -6 दिस विल बी -30 5 into -6 -30 हे मिडल साइन मायनस आणि 9 into 2 that will be 18 -30 -18 which is equal to -48. So this is value of AB. Determinant of AB हा -48 आला which is not equal to 0 म्हणजे 0 नाहीये. Therefore what is our conclusion? AB हा जर 0 नॉन 0 आला तर त्याला नॉन सिंग्युलर म्हणायचं. AB is नॉन सिंग्युलर matrix. So this is answer. Now see this next example. या टाइपचं मॅट्रिक्स इक्वेशनचे एक्झाम्पल MSBTच्या एक्झाममध्ये विचारतात. नाउ व्हॉट इज आस्क्ड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. हे इक्वेशन आहे ते सिम्प्लिफाय करायचं सॉल्व्ह करायचं आणि एक्स आणि वायची किंमत काढायची. हे इक्वेशन काय पहा कर्ली ब्रॅकेटमध्ये 4 into हा मॅट्रिक्स सेट 1 2 0 2 -1 3 -2 into 1 3 -1 2 -3 4. फक्त एक्झाममध्ये याच्या व्हॅल्यू घेत असताना करेक्ट घ्यायची. into bracket 2 0 -1 is equal to x y. आता काय करायचं याच्या बाहेर असणारे हे जे स्केलर आहेत हे मॅट्रिक्स आहे आणि याच्या बाहेर हा स्केलर आहे 2 आणि 4 या 4 ने काय करायचं प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट स्टेपला काय करायचं बघा ही कर्ली ब्रॅकेट ॲज इट इज 4 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा म्हणजे 4 into 1 that will be 4 4 into 2 8 4 into 0 0 4 into 2 again here 8 4 into -1 -4 4 into 3 this will be 12. हे मायनस ॲज इट इज ठेवा आणि आता फक्त 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल 2 into 1 2 2 into 3 6 2 into -1 -2 2 into 2 4 2 into -3 -6 2 into 4 this will be 8. Keeping this minus sign as it is. ही ब्रॅकेट इथे कंप्लीट करा आणि पुढची जी स्टेप आहे ती फक्त कॅरी करा इज इक्वल टू XY. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचे हे दोन मॅट्रिक्स आहेत याचं सबट्रॅक्शन आहे त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंटचं काय करायचं फक्त सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय सबट्रॅक्शन म्हणजे काय 4 -2 -2 8 -6 हे 0 आणि हे मायनस इंटू -2 काय करायचं 4 -2 हे 8 -6 आणि 0 हा मायनस आणि हे -2 ब्रॅकेटमध्ये लिहा. त्याच्यानंतर 8 -4 हे 8 मिडल साइन मायनस आणि हे 4 याचे जे करस्पॉन्डिंग एलिमेंट आहेत त्यांचे सबट्रॅक्शन करायचे म्हणजे हा 8 आहे त्याला करस्पॉन्डिंग 4 आहे हे -4 आहे त्याला करस्पॉन्डिंग -6 आहे म्हणजे काय येणार इथं -4 -6 त्याच्यानंतर हे लिहिताना या पद्धतीने लिहा 12 - 8 into this matrix 2 0 -1 is equal to XY.
आता हे सिम्प्लिफाय करा परत एकदा, म्हणजे काय 4 - 2 दिस विल बी 2, 8 - 6 दिस ऑल्सो 2, हे मायनस मायनस प्लस 2 येणार, 8 - 4 4, हे -4 मायनस मायनस प्लस 6 म्हणजे येणार इथे प्लस 2 येईल, 12 - 8 दिस विल बी 4, 2 0 -1. आता या ठिकाणी प्रोडक्ट आहे, हे दोन मॅट्रिक्स आहेत, ह्याचा गुणाकार आहे. या पहिल्याची ऑर्डर काय तर 2/3 आणि दुसऱ्याची ऑर्डर काय, देर आर 3 रोज अँड 1 कॉलम, म्हणजे 3/1. हा दोन ओमिट करायचे, याचे कॉलम आणि याचे रो ओमिट केल्यानंतर काय राहील 2 आणि 1 राहील, म्हणजे येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असेल 2/1 असेल. XY 2/1 म्हणजे काय तर देर आर 2 रोज अँड 1 कॉलम, म्हणजे 2 रो इथला एलिमेंट काय असेल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, इथला काय असेल सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता हे जे पोझिशन लिहिलेत त्या पद्धतीने काय करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, R1C1 R2C1. R1C1 म्हणजे काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम असं गुणाकार करायचा, त्याचा मल्टिप्लिकेशन. 2 × 2 दिस विल बी 4 प्लस 2 × 2 प्लस 2 × 0 0 प्लस दिस 2 × -1 that will be -2. हे झालं R1C1. त्याच पद्धतीने काय करायचे R2C1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, 4 × 2 8 प्लस 2 × 0 0 प्लस 4 × -1 -4. करायचं पहा, हे 4 - 2 येणार 2, 8 - 4 येणार 4, विच इज इक्वल टू x × y. आणि बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स काय मिळेल, x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू 4. x इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4. सो दीज आर द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ x and y बाय सॉल्विंग दिस मॅट्रिक्स इक्वेशन. हे मॅट्रिक्स इक्वेशन या पद्धतीनं सोडवायचं आणि x आणि y ची किंमत शोधायची. सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज आस्क्ड, मॅट्रिक्स A इज गिव्हन, इट इज आस्क्ड टू प्रूव्ह दॅट A² इज इक्वल टू I. आता A² म्हणजे काय पहा, A² म्हणजे प्रॉडक्ट A × A. या पद्धतीने स्क्वेअर शोधायचा आहे. याच्या एलिमेंटचे डायरेक्ट स्क्वेअर करायचे नाहीत. आता A × A म्हणजे काय तर आधी दोन वेळा लिहा. A म्हणजे काय 0 - 1 - 1 4 - 3 4 3 - 3 4. दिस इज A into A, that means again write A 0 1 परत एकदा लिहायचं 4 - 3 4 आणि 3 - 3 -4. आता याचं प्रोडक्ट करायचा म्हणजे नेहमीप्रमाणे काय करायचंय 3/3, हे सुद्धा 3/3च आहे, म्हणजे येणारा जो मॅट्रिक्स असेल याचं मल्टिप्लिकेशन दिस इज ऑल्सो 3/3, म्हणजे काय तर देर आर 3 रोज अँड 3 कॉलम्स. अशा पद्धतीने त्याचं मल्टिप्लिकेशन असेल. मग त्याचे एलिमेंट्स कसे असतील तर हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये आहे, दिस इज इन फर्स्ट रो सेकंड कॉलम, दिस इज फर्स्ट रो थर्ड कॉलम, दिस इज सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर हा सेकंड रो सेकंड कॉलममध्ये आहे, सेकंड रो थर्ड कॉलममध्ये. इथल्या एलिमेंटची काय पोझिशन असेल तर R3 मध्ये थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम, हा थर्ड रो आणि सेकंड कॉलममध्ये, हा थर्ड रो आणि थर्ड कॉलममध्ये. आता त्याची जशी पोझिशन मांडली आपण त्यानुसार रो कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं, विच इज इक्वल टू R1C1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, म्हणजे या फर्स्ट रोनं फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय 0 × 0 0 प्लस 1 × 4 दिस विल बी 4 -1 × 3 प्लस दिस विल बी -3. हे झालं R1C1. त्याचप्रमाणे R1C2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 - 3 दिस विल बी -3 1 × -3 -3 आणि -1 × -3 दॅट विल बी +3.
हे -2 इंटू -3 हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल 1 इंटू 3 3 येईल. नेक्स्ट R1C2 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 इंटू -1 0 1 इंटू 4 दिस विल बी 4 आणि हे -1 इंटू 4 दिस विल बी -4. या पद्धतीने आता सेकंड C1 म्हणजे काय सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 0 दिस विल बी 0 -3 इंटू 4 दिस विल बी -12 आणि 4 इंटू 3 दॅट विल बी 12. C2 म्हणजे काय सेकंड रो सेकंड कॉलम 4 इंटू 1 दॅट विल बी 4 -3 इंटू -3 दॅट विल बी +9 आणि 4 इंटू -3 दॅट विल बी -12. नेक्स्ट R2C3 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम 4 इंटू -1 दॅट विल बी -4 -3 इंटू 4 -12 आणि 4 इंटू 4 दिस विल बी 16. पुढचा एलिमेंटची पोझिशन काय R3C1 म्हणजे हे रो कॉलम मल्टिप्लाय करायचं थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 0 दिस विल बी 0 3 इंटू 0 0 -3 इंटू 4 दॅट विल बी -12 आणि 4 इंटू 3 दिस विल बी +12. इथला एलिमेंट R3C2 3 इंटू 1 दिस विल बी 3 -3 इंटू -3 हे मायनस इंटू मायनस काय येणार +9 येणार आणि 4 इंटू -3 दॅट विल बी -12. लास्टली R3C3 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम 3 इंटू -1 दिस विल बी -3 -3 इंटू 4 -12 आणि 4 इंटू 4 दिस विल बी +16. आणि किंमत शोधायची विच इज इक्वल टू सिम्प्लिफाय करा हे 4 - 3 येणार 1 हे -3 + 3 0 येईल इथं +4 - 4 दिस ऑल्सो 0. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचंय तुमच्या लक्षात आलं नाही तर कॅल्क्युलेटरची मदत करायची आहे परंतु करेक्ट व्हॅल्यू लिहायचे. हे झालं 1 0 0 हे -12 + 12 या ठिकाणी 0 येईल हे 4 + 9 13 - 12 इथं 1 येईल हे -4 -12 -16 + 16 0 असेल इथं -12 + 12 दिस ऑल्सो 0 3 + 9 12 आणि 12 - 12 0 होईल -3 -12 -15 आणि +16 त्या ठिकाणी 1 येईल. दॅट मीन्स व्हॉट वी गेट A² इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1 and by definition this is identity matrix. आयडेंटिटी म्हणजे काय तर हे डायगोनल एलिमेंट्स काय आहेत इज इक्वल टू 1 आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. दिस इज कॉल्ड ॲज अ I means identity matrix. So what we prove here A² is equal to I. So this is the answer.